जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपलं वाचन चालू आहे. आत्ता आपण नुकताच 4था खंड संपवला. त्यामध्ये आपण बुद्धांची अनेक प्रवचने बघितली. आजपासून आपला 5वा खंड चालू होत आहे आणि त्याच्यामध्ये आपण संघ म्हणजे काय तर हे आपण बघणार आहोत. तथागतांचे अनुगामी जे आहेत तर ते 2 भागामध्ये विभागले जातात. एक म्हणजे भिक्खू आणि दुसरे म्हणजे जे गृहस्थ लोक आहेत तर त्यांचा एक वेगळा भाग, त्यांना उपासक म्हणतात. आणि संघ हा भिक्खूंचं किंवा गृहस्थांचं संघटन नव्हतं. बौद्ध भिक्खू जो आहे तर तो सुरुवातीला परिव्राजक आहे आणि परिव्राजक हे जे आहे तर हे खूप प्राचीन शब्द आहेत. आणि प्राचीन परिव्राजक म्हणजे काय तर गृहत्याग करून भ्रमण करणारा जो असतो त्याला परिव्राजक असे म्हणायचे. आणि त्यांचा परिभ्रमणाचा जो उद्देश होता तो वेगवेगळा होता. म्हणजे आचार्यांच्या भेटी घ्यायच्या किंवा त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायच्या किंवा सत्य काय आहे याच्यावरती चर्चा करायच्या. या पद्धतीचे त्यांचे कार्य असायचे. आणि काही प्राचीन परिव्राजक जे होते तर ते एखाद्याला गुरु मानायचे आणि दुसरा गुरु भेटेपर्यंत ते त्यालाच गुरु मानायचे. आणि त्यातलेच काही असे होते की त्यांना गुरु नव्हता तर ते गुरुविनाही परिभ्रमण करायचे. आणि या प्राचीन परिव्राजकांमध्ये महिला परिव्राजक पण होत्या. त्या एकट्याच कधी कधी राहायच्या किंवा कधी कधी त्या पुरुष परिव्राजकांसोबत राहायच्या. प्राचीन परिव्राजकांचा असा कुठला संघ नव्हता किंवा त्यांचे असे कुठले नियम नव्हते. आणि त्यांच्यापुढे असं कुठलंच निश्चित ध्येय नव्हतं की ज्यासाठी ते प्रयत्न करतील. आणि मग इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं की तथागतांनी आपल्या अनुगाम्यांसाठी एक संघ तयार केला आणि या संघामध्ये सर्वांना भातृभावाने प्रेमाने एकत्र बांधून ठेवलं आणि त्यांना आचरणासाठी काही नियम सुद्धा दिले. त्यांच्या नजरेसमोर एक निश्चित असं ध्येय त्यांना सांगितलं, ध्येय त्यांना दाखवलं. पुढे संघप्रवेश हा सर्वांसाठी मुक्त होता. या प्रवेशामध्ये जातीचं कुठलं बंधन नव्हतं किंवा स्त्री पुरुष असंही कुठलं बंधन नव्हतं. त्यामध्ये जातीला स्थान नव्हतं किंवा सामाजिक स्थितीलाही स्थान नव्हतं. आणि संघामध्ये सर्वच समान होते. त्याच्यामध्ये गुणानुसार स्थान निश्चित व्हायचं, जन्मानुसार नाही. तथागतांचं असं म्हणणं होतं की संघ जो आहे तो एक सागरासारखा आहे आणि हे जे भिक्खू आहेत तर हे एखाद्या नदीसारखे आहेत जे सागराला येऊन मिळतात. पण तरी देखील प्रत्येक नदीला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असतं, स्वतःचं स्वतंत्र असं एक नाव असतं. पण नदी एकदा सागराला येऊन मिळाली की मग मात्र तिचं नाव पण जातं आणि तिचं अस्तित्व पण जातं. ती एकदा सागराला येऊन मिळाली की मग मात्र ती सागराशी एकरूप होऊन जाते. आणि हेच सूत्र जे आहे तर तथागतांनी संघाला लागू केलं. संघामध्ये येणारा जो असतो तो आधी स्वतंत्र असतो परंतु नदीसारखा तो सुद्धा संघामध्ये मग एकत्र होऊन जातो, एकरूप होऊन जातो. तथागत म्हणतात की संघामध्ये येणारा भिक्खू जो आहे तो आपली जात जी आहे ती लोप पावते, त्याची सामाजिक प्रतिष्ठा लोप पावते. आणि संघामध्ये फक्त एकच भेद पाळला जातो तो म्हणजे लिंगभेद. संघामध्ये येणाऱ्याचे 2 वर्ग पडायचे. पहिला जो वर्ग होता तो भिक्खू होता आणि दुसरा जो होता तर तो श्रामणेर होता. त्रिसरण आणि दसशील हे जर ग्रहण केलं तर कोणालाही श्रामणेर म्हणून संघामध्ये प्रवेश मिळत होता. मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे, मी संघाला शरण आहे हे त्रिशरण होत. मी प्राणी हिंसेपासून विरत राहीन, मी चौर्य कर्मापासून विरत राहीन, मी ब्रह्मचर्याचे पालन करेन, मी असत्य कथन करणार नाही, मी सुरापानापासून विरत राहीन, मी विकाल अन्न सेवनापासून विरत राहीन, मी असभ्य आणि अनैतिक वर्तनापासून विरत राहीन, मी माझी काया वस्त्रालंकारांनी अलंकृत करण्यापासून विरत राहीन, मी सुखभोगापासून विरत राहीन, मी सोन्या रुपयाच्या मोहापासून विरत राहीन. श्रामणेर जो आहे तो कधीही संघाचा त्याग करू शकतो आणि पुन्हा एकदा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू शकतो. आणि तो जो आहे श्रामणेर तर तो भिक्खूंच्या अधीन असायचा आणि तो भिक्खू सेवेमध्ये आपलं जे आहे जीवन व्यतीत करायचा. त्याने कुठलीही प्रवर्जा घेतलेली नसायची. आणि भिक्खू पद प्राप्त करण्यासाठी 2 अवस्थांमधून जावं लागतं. एक म्हणजे त्याला प्रवर्जा घ्यावी लागते आणि दुसरी म्हणजे उपसंपदा. उपसंपदेनंतरच तो भिक्खू होतो. जो प्रार्थी अंतिमता भिक्खू होण्याच्या उद्देशाने प्रवर्जित होऊ इच्छितो त्याने आपला उपाध्याय पद प्राप्त झाले आहे असा भिक्खू शोधणे आवश्यक होते. आणि भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होण्यासाठी किमान 10 वर्ष तरी भिक्खू जीवन व्यतीत करावं लागत असे. आणि असा प्रार्थी उपाध्यायाद्वारे स्वीकृत केला गेला तर तो परिव्राजक होत असे. त्याला उपाध्यायाच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागत असे. शिक्षणाचा काल समाप्त झाल्यावर त्या
उपाध्यायालाच आपल्या परिव्राजकाच्या नावाचा प्रस्ताव या परिव्राजकाच्या उपसंपदेसाठी आमंत्रित विशेष संघ सभेपुढे मांडावा लागत असे। त्या परिव्राजकाने त्या संघ सभेला उपसंपदेस्तव प्रार्थना करावी लागत असे आणि तो परिव्राजक भिक्खू होण्यासाठी योग्य आहे याची खात्री संघाला करून घ्यावी लागत असे आणि त्यासाठी काही निवडक असे प्रश्न असायचे, त्याची उत्तरं त्याला द्यावी लागायची। संघाची अनुमती प्राप्त झाल्यानंतरच त्याला उपसंपदा मिळायची आणि मग तो भिक्खू पदाला तो प्राप्त व्हायचा। भिक्खू संघासाठी जे नियम होते थोड्याफार फरकाने तेच नियम भिक्खुनी संघासाठी पण होते आणि या पद्धतीने संघामध्ये प्रवेशाची प्रक्रिया होती। पुढे आपण बघणार आहोत भिक्खू आणि त्यांची व्रते। उपासक किंवा श्रामणेर शील ग्रहण करतो, त्याचे पालन करणे हे त्याचे उत्तरदायित्व असते। भिक्खू हा शील ग्रहण करतो, पण त्याच्याकरिता जी व्रते असतात त्याने त्याचा भंग करू नये। तो व्रतांचा भंग करीत असेल तर तो शिक्षेस पात्र ठरतो। भिक्खू ब्रह्मचारी राहण्याचं व्रत ग्रहण करतो। भिक्खू चौर्यकर्म न करण्याचं व्रत ग्रहण करतो। भिक्खू आत्मप्रौढींपासून विरत राहण्याचं व्रत ग्रहण करतो। भिक्खू जीव हत्येपासून विरत राहण्याचं व्रत ग्रहण करतो। भिक्खू नियम ज्यांची अनुज्ञा देत नाहीत त्या वस्तू जवळ बाळगण्यापासून विरत राहण्याचं व्रत ग्रहण करतो। कोणत्याही भिक्खू जवळ या 8 वस्तू असायला पाहिजेत, त्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ अन्य काहीही नको। पहिलं, काया अवगुंडण्यासाठी 3 चिवर, कमरेस गुंडाळण्यासाठी अंतर्वस्त्र, अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग, थंडी वाऱ्यापासून संरक्षणासाठी संगाटी, करगोटा, भिक्षापात्र, वस्तरा, सुईदोरा, पाणी गाळण्याचं वस्त्र। भिक्खू अकिंचित व्रत ग्रहण करतो, त्याने अन्नासाठी भिक्षा मागितली पाहिजे, त्याने भिक्षेवरतीच उपजीविका केली पाहिजे। तो एकाहारी असावा, ज्या ठिकाणी संघासाठी विहारे बांधली नसेल त्या ठिकाणी त्याने वृक्षाखाली वास्तव्य केले पाहिजे। भिक्खू आज्ञा पालनाचे व्रत घेत नाही। तथागताला भिक्खूकडून श्रेष्ठाप्रती आदर आणि सन्मान प्रदर्शित करण्याची अपेक्षा होती। भिक्खूंची मुक्ती आणि धम्मोपदेशक म्हणून त्यांची उपयोगिता त्यांच्या साधनेवर अवलंबून होती। त्याने श्रेष्ठाच्या आज्ञेचे नव्हे तर धम्माचे पालन करावे। भिक्खू श्रेष्ठांकडे प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे पराप्राकृतिक सामर्थ्य आहे असे मानित नसत। त्यांचा उद्धार अथवा अधपतन हे त्यांच्याच स्वाधीन आहे अशी भिक्खूंची धारणा होती आणि म्हणूनच त्यांचा विचार हा स्वतंत्र असणे आवश्यक मानले गेले होते। आणि जर व्रतभंग झालं तर तो भिक्खू पराजिता याचा दोषी मानला जात असे। पराजिता या अपराधाकरिता त्याला संघत्यागाची शिक्षा दिली जात असे। पुढे भिक्खू आणि धम्म नियमासंबंधीचा अपराध। भिक्खूने ग्रहण केलेल्या व्रताचा जर भंग केला तर त्याने धम्माविरुद्ध अपराध केला असा होतो आणि या अपराधासोबतच भिक्खूंच्या बाबतीत इतर काही अपराध मानले गेले होते, त्यांना संघादिशेस किंवा संघ नियमाच्या भंगासंबंधी अपराध असे म्हणतात। विनय पिटकामध्ये अशा 13 अपराधांची सूची आहे, ते पराजितासारखेच आहे। पुढे भिक्खू आणि प्रतिबंध। या अपराधापासून स्वतःला दूर ठेवणे आणि त्याचबरोबर भिक्खूंना काही प्रतिबंध सुद्धा पाळावे लागत असत। गृहस्थाश्रम भिक्खू काहीही करायला स्वतंत्र नसतो। यापैकी एक प्रतिबंध प्रणालीला निस्सगीय पचित्या अशी संज्ञा आहे, त्याला भिक्खूने पाळावयाच्या 26 प्रतिबंधांचा उल्लेख आहे। हे प्रतिबंध चिवर, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधींच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधीचा आहे। त्याचा संबंध सोन्या रुपयाच्या स्वीकृती अस्वीकृतीशी आहे। त्याचा संबंध संपत्तीच्या क्रय विक्रयाशी आहे। त्याचा संबंध संघाची संपदा निजी संपदा म्हणून संबोधण्याची त्याच्या उपयोगाशी आणि परतफेडीशी आहे। या अपराधांची शिक्षा निस्सगीय नैसर्गिक आणि पाचित्तीय पश्चाताप या स्वरूपाची आहे। या प्रतिबंधाशिवाय काही अन्य प्रतिबंध आहेत जे भिक्खूंना पाळावे लागतात, त्यांना पचित्तीय ही संज्ञा आहे, त्यांची संज्ञा 52 आहे। भिक्खू आणि शिष्टाचाराचे काही नियम आहेत त्यांना। भिक्खूचे आचरण योग्य असावे। भिक्खू आपल्या आचरणाबाबत एक आदर्श व्यक्ती ठरावा आणि हा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून तथागतांनी शिष्टाचारासंबंधी अनेक नियम त्यांना दिलेले आहेत। आणि अशा शिष्टाचाराचे जे नियम आहेत तर ते सेखीय धम्म अशी त्याला संज्ञा आहे
आणि ते नियम जे आहेत तर त्यांची संख्या 75 आहे. पुढे भिक्खू आणि अपराधाची चौकशी. यामध्ये हे नियम, हे विधान, हे प्रतिबंध केवळ औपचारिक नव्हते, त्यांना कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. आरोप ठेवणे, न्याय प्रक्रिया आणि शिक्षा अशी त्यात तरतूद होती. कोणत्याही भिक्खूला विधिवत स्थापित न्यायालयात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शिक्षा होत नसे. ज्या स्थानी अपराध घडला असेल त्या स्थानी वास्तव्याला असणाऱ्या भिक्खूंचेच न्यायमंडळ स्थापित होत असे. न्यायमंडळावर निश्चित संख्येने भिक्खू असणे आवश्यक होते, त्याशिवाय त्या मंडळाला न्यायालयाचा दर्जा प्राप्त होत नसे. निश्चित आरोपाशिवाय कायदेशीर कारवाई होत नसे. आरोपी उपस्थित असल्याशिवाय न्यायालयाची प्रक्रिया वैधानिक मानली जात नसे आणि आरोपीला आपला पक्ष प्रस्तुत करण्याची, मांडण्याची, आपल्या बचावाची पूर्ण संधी दिल्याशिवाय ही प्रक्रिया वैधानिक मानली जात नसे. भिक्खूंचा जर अपराध जर सिद्ध झाला तर त्यांना खालील प्रकारे शिक्षा होत असे. वर्जनीय कर्म म्हणजे ताकीद देऊन सोडून देणे. नियस कर्म म्हणजे मनोरुग्ण म्हणून घोषित करणे. प्रवर्जनीय कर्म म्हणजे संघातून घालवून देणे. उपेक्षणीय कर्म म्हणजे बहिष्कार टाकणे त्याच्यावरती. प्रतिसारणीय कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालवून देणे. आणि जेव्हा विहारातून बाहेर घालवल्यानंतर अब्बान कर्माचा उपयोग करण्यात येत असे. अब्बान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सदस्यत्व पुन्हा बहाल करणे. अब्बास कर्म हे भिक्खूला विहारातून घालवून दिल्यानंतर भिक्खूने आपली वर्तणूक नीट ठेवली आणि त्या संबंधी संघाचे समाधान झाले तर आणि संघाने क्षमा केली तर हे सदस्यत्व बहाल करता येत होतं. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघासंबंधात जी सर्वाधिक मौलिक आणि अनुपम संस्था अथवा प्रथा तथागताने प्रस्थापित केली ती म्हणजे अपराध स्वीकृतीची संस्था होय. ही संस्था उपोसत म्हणून ज्ञात होती. तथागतांना याची जाणीव होती की ज्या विषयाला त्याने अपराधाच्या श्रेणीत ठेवले आहे त्याचे पालन शक्य आहे, परंतु तथागताने काही प्रतिबंधही नियोजित केले होते जे अपराधाच्या श्रेणीत येत नव्हते. त्यांची मान्यता होती की ते प्रतिबंधक चरित्र निर्माण आणि चरित्र सुदृढ करण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून त्यांचेही पालन होणे तेवढेच अगत्याचे आहे. परंतु तथागताला या प्रतिबंधाचे पालन व्हावे यासाठी प्रभावी मार्ग आढळला नाही, म्हणून त्याने सार्वजनिक अपराध स्वीकृतीचा मार्ग स्वीकारला. हा मार्ग म्हणजे भिक्खूंच्या विवेकाला आवाहन होते. विवेकाला आवाहन करून भिक्खूला वाम मार्गावरून परावृत्त करू शकेल याची काळजी घेणारी शक्ती निर्माण व्हावी अशी तथागतांची अपेक्षा होती. अपराध स्वीकृती प्रतिबंधाचे पालन करण्यासाठी होती. या प्रतिबंधाला पतिमोक्ष म्हणून संबोधलं जायचं. अपराध स्वीकृतीसाठी या क्षेत्रातील भिक्खूंची सभा आयोजित केली जात असे. दर पंधरवाड्यात अशा 3 सभांचे आयोजन होत असे. या सभा चतुर्दशी, पंचमी आणि अष्टमीला आयोजित होत असत. त्या दिवशी भिक्खूंना उपवास करावा लागे, म्हणूनच या दिवसाला आपण उपोसत असे म्हणतो. या सभेत भिक्खू क्रमाक्रमाने प्रतिमोक्षांना नियमांचे पठण करत असे. पठणानंतर तो एकत्रित भिक्खूंना विचारणा करीत असे की आपण मौन आहात याचा अर्थ आपणापैकी कोणीही या प्रतिबंधाचं उल्लंघन केले नाही असे मी मानतो. तो हे 3 वेळा उच्चारित असे. त्यानंतर तो पुढच्या प्रतिबंधाकडे वळत असे. भिक्खूंनी संघही अशीच सभा आयोजित करत असत. अपराध स्वीकृतीमध्ये अपयश आले तर कोणताही भिक्खू दुसऱ्या भिक्खूने प्रतिबंधाचा भंग केला आहे असे त्याला आढळले तर तशी सूचना देत असे. त्यानंतर आरोप ठेवून वैधानिक प्रक्रिया आरंभ होत असे.